हॉस्पिटलात कोणी ॲडमिट असेल, एक फोन केला तरी किती पण काम असून दे, हॉस्पिटल तिकडे आम्ही जायचे पुढे, हॉस्पिटलला रेडी असतो. दुसरी कोण माणसं यायची घाबरायची आमच्या घरी यासाठी. हे लॉकडाऊनची वाद आहे. पण लॉकडाऊन सोडून पण असं पुष्कळ कामं केल्यात गोराईमध्ये. आमच्यासाठी गॉडफादरच आहेत. सर्वात मोठा शिवा शेट्टी साहेबच आहेत. प्रश्न सोडवणार पण आणि जिंकणार पण, येणार पण. माझं नाव सायमन पास्को मनाजी. मी खालच्या कोळीवाड्यात राहतो. गोराई मच्छीमार आहो मी इकडचा रहिवाशी. तुम्ही इकडे कधीपासून राहतात? आता मला ते स्वतःला 44 वर्ष झाली. माझी डॅडीची पिढी, डॅडीची पिढी, किती पिढ्या इकडेच राहतो आम्ही. तेच मी तिकडेच येणार होतो की किती पिढ्यांपेक्षा तुम्ही इकडे राहताय, असं काही आठवत आहे? आठवते म्हणजे माझ्या डॅडीला बघलं मी. डॅडी आहे माझा आई. डॅडीच्या डॅडीला बघलंय. पुढची पिढी मला माहिती नाही. डॅडीच्या डॅडीला बघलंय मी. म्हणजे भूमिपुत्रच आहात तुम्ही. हां. आपण जिकडे आहोत ही कोणती जागा आहे, काय जागा आहे? ही आमचा कोळीवाडा आहे. गोराई मच्छीमार कोळीवाडा आहे. आमचे 2 कोळीवाडा आहे, खालचा आणि वरचा. हा खालचा कोळीवाडा आहे. म्हणजे इकडे समाज कोणतं राहतं? पूर्ण कोळीवाडाच. कोळी सर्व आहेत. कोळी समाज. ख्रिश्चन कोळी. तर दादा, इकडे जेव्हा कोविडचं काळ होतं तेव्हा इकडे काय परिस्थिती होती? कोविडच्या काळामध्ये परिस्थिती सर्वांची ती खराबच होती. पण आमची स्वतःची दासीच खराब होती. पहिला माझ्या भावाला कोविड झालेला, त्याच्यानंतर मला पण जास्ती प्रॉब्लेम झालेला. पण दोन्ही टायमाला शिवासाहेबांनी आमच्यासाठी पुष्कळ मेहनत केली. असं बोला की मरता मरता वाचलो शिवासाहेबासाठी. त्यांच्या मुले तर त्या माणसांनी खूप मेहनत केली. आमच्यासाठी पण केली, दुसऱ्यांसाठी पण पुष्कळ मेहनत केली. पण आमच्यासाठी ते एकदम जीवाची एकदम मेहनत केली. कशाला तिथे हॉस्पिटलात दर दिवस यायचे माझ्याकडे. आणि माझ्या फॅमिलीला मी हॉस्पिटल असताना पण इकडे त्यांना जेवण बिवण द्यायचे ते घरी आमच्या. म्हणजे घरची फॅमिली हे होती ना क्वारंटाईन, त्यांना दुसरी कोण माणसं यायची घाबरायची आमच्या घरी यासाठी. पण शिवाशेट्टी साहेब स्वतः यायचे आणि आमची घरं सर्व बघून जायचे की फॅमिलीसाठी जेवण काही त्यांना का कमताय नाही का, आहे का नाही आहे. माझे मम्मी डॅडी माझ्या बायकोला मुलांना भेटून जायचे स्वतः. तिकडून एवढा प्रॉब्लेम असून मी स्वतः घरी यायचे आणि भेटून जायचे. हां, असं माझ्यासाठी पण केलं, दुसऱ्यासाठी पण खूप केलं. हे लॉकडाऊनची वाद आहे. पण लॉकडाऊन सोडून पण असं पुष्कळ कामं केल्यात गोराईमध्ये शिवाशेट्टी साहेबांनी खूप केल्यात. आपल्याला या राजनीतीबद्दल खूप माहिती नाही. आम्ही काय सामान्य माणसं आहोत, मासली पकडणारे. आपल्याला पलीकडचं दुसरं काय सर्व काय माहिती नसते. पण जे नजरेने बघतो, एवढी वर्ष झाली, खूप खूप कामं केलेत. बघतो एकदम पुष्कळ कामं केलेत ना. आमच्यासाठी ते खूपच केलं. इकडचे जे प्रॉब्लेम्स आहेत, कोळीवाड्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत लोकांचे, ते त्याच्याबद्दल काही सांगू शकाल तुम्ही? आमचे कोळीवाड्याचे प्रॉब्लेम म्हणजे आता आमच्या बंदरावर लाईट नव्हती. म्हणजे हेल्पर लाईट, मोठी लाईट आम्ही त्यांच्याजवळ मागणी घातली, ते पण आम्हाला टाकून दिले. आता सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा. त्यामुळे पाणी थोड्या जणांनी येतो, थोड्या जणांनी येत नाही. मग त्याच्यासाठी पण पुष्कळ भांडत होतो. आणि किती वेळा त्याने मोर्चे बी नेले. मेहनत त्याची चालूच आहे म्हणजे आमचे पाण्यासाठी. आज न उद्या ते काम तो बोलतो की करणार, ते करणारच. ही गॅरंटी आहे, करणारच अशी मला स्वतःला वाटते. ते सर्वांना वाटतं चलत असतं. पाण्याचा पुष्कळ प्रॉब्लेम आहे आम्हाला. सर्वात मोठा प्रॉब्लेम आमचा पाणी आहे आमच्या गावात. त्याच्या आम्हाला सर्व काय आहे चांगलं चाललं आहे. आता शिवाशेट्टी साहेब आल्यापासून काम करतेच आहेत. आमचे समज कोणी मरण पावलं असेल का काय प्रॉब्लेम असेल, तरी हॉस्पिटलात कोणी ॲडमिट असेल, एक फोन केला तरी किती पण काम असून दे, हॉस्पिटल तिकडे आम्ही जायचे पुढे, हॉस्पिटलला रेडी असतो. आम्ही जायच्या पुढेच. आता आमच्या घरी फॅमिलीमध्ये एखादा प्रॉब्लेम शॉक लागलेला, आम्ही इकडून खाली पोचलो ना, त्याच्या पुढे हॉस्पिटलला तिकडे टच आमच्या पुढे डॉक्टरची बी सेटिंग करून सर्व रेडी होतं. खाली जातो पेशंटला मध्ये घेतला. एवढं काय करतात ते आमच्यासाठी गॉडफादरच आहेत. हां ना, त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे आता ते वोटिंगसाठी आम्ही त्यांच्यासाठी मेहनत करू. तुम्ही आता हेच बोलत, तेच मी विचारणार होतो आता की आता निवडणुका आलेत तर हा प्रश्न स्वाभाविकच पडतो की
तुम्हाला आवडणारा की किंवा इकडचा कोणी असं स्ट्रॉंग उमेदवार आहे तुम्हाला वाटतं जे जिंकून येणार आणि लोकांचे प्रश्न सोडवणार? सर्वात मोठा शिवा शेट्टी साहेबच आहेत. प्रश्न सोडवणार पण आणि जिंकणार पण आणि येणार पण. माझ्यासाठी ते मी असंच बोलेन, फुल कॉन्फिडन्स. फुल कॉन्फिडंट. मी पण मेहनत करीन त्याच्यासाठी. शिवा शेट्टी साहेबासाठी आपण काय पण करू. कशाला ते आपल्यासाठी गॉडफादर, माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी खूप काय केलं त्यात. आपल्याला राजनीती काय माहिती नाही आहे, पण त्याच्यासाठी आपण एवढे रेडी आहो. जीव देवाला टाईमला तर चालेल. चांगला माणूस आहे तो.